नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक आहे 21 डिसेंबर 2025. तर आज पंजाबराव डक यांच्यासोबत आलेलो आहोत, त्यांच्या शेतात आहोत. त्यांना दरवर्षी शेतकऱ्यासाठी नवीन व्हरायटी, नवीन काहीतरी आणत असतात ते शेतकऱ्यांसाठी. ते ह्या वेळेस शेतकऱ्यासाठी त्यानं काय नवीन आणलंय, त्यांचं हरभरा खूप पाहण्यासारखं होतं, त्याच्यामुळे मी बघण्यासाठी आलेलो आहे. डक साहेबांना विचारू, यावेळेस कोणती व्हरायटी केलेली आहे? नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 21 डिसेंबर आणि हे 18 एकर आपला हरभरा आहे, काही कोरडवाहू क्षेत्रामध्ये. आणि हे इनवेज कंपनीचा 81 नंबर आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी 3-4 वेगवेगळ्या जाती आणल्यात इंदोरच्या, आणि ते देखील तुम्हाला दाखवणारच आहेत. आणि एकरी हे 48 किलो पेरलेला आहे. इथं काही ठिकाणी 50 किलो आहे, कुठं 55 किलो आहे, कुठं 60 किलो असं पेरलेलं आहे. आणि पाहू शकता इनवेज कंपनीचा 81 नंबर हरभरा आहे. आजच्या याला 40 दिवस झालेले आहेत. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हरभऱ्याला स्प्रिंकलरनं पाणी जमतंय, पण ज्यांना आणखीन जास्त उतार काढायचा आहे तर ही गोष्ट शेतकऱ्याला कोणता शेतकरी सांगत नाही. म्हणून तुम्हाला एक सांगतो, ज्यांना जर हरभऱ्याला जास्त उतार काढायचा असेल, हे असा रेन पाईप लावायचा. बघा, अडीचचा एक रेन पाईप भेटते बघा, ते 5च्या मोटरला चालतंय. तर पाहू शकता हे रेन पाईप असा लावलेला आहे. ह्या रेन पाईपानं जर पाणी दिलं ना, त्या हरभऱ्याला खूप उतार येत आहे. म्हणून ज्यांना स्प्रिंकलर जरी असलं तर तुम्ही काय करा, एक पाणी रेन पाईपानं द्या. रेन पाईपानं पाणी दिल्याच्या नंतर काय होतं, हरभऱ्याला जास्त उतार येतो. म्हणून हे लक्षात द्यायचं. हे इनवेज कंपनीचा हरभरा आहे. ज्याला कोणाला पाहायचं असेल तर शिलोपाजी रोडवर एक प्लॉट आहे, इथं 10 एकरचा आहे. तिथं कोरडवाहू आहे, पुन्हा गावात देखील आहे. असा 18 एकर हरभरा आहे. आणि पाहू शकता आजच्या 40 दिवसाचा प्लॉट आहे. मर देखील आहे का पाहू शकता, याच्यामध्ये मर आहे. हे पाण्याचा प्लॉट आहे, काही कोरडवाहू आहे. आणि आणखीन वेगवेगळ्या 3 वेगवेगळ्या जाती आहेत, नवीन आहेत. तर त्यांचं ज्यावेळेस त्याला घाटे लागतील तिथं तुम्हाला त्या जातीचे नाव सांगण्यात येईल. इंदोरच्याच आहेत, वेगवेगळ्या कंपन्याच्या वेगवेगळ्या जाती लावलेल्या आहेत, ते देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि पाहू शकता हे आपला असा हरभऱ्याचं पीक भरलेलं आहे. पाहू शकता एकरी 50 किलो पेरलेलं आहे. म्हणजे जी गोष्ट निसर्गावर आधारित असते तसं असं पीक आणावं लागतं. डक साहेब, ह्या व्हरायटीला किती दिवस पूर्ण झालेले आहेत? आजच्या याला 40 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि पाण्याच्या पुढं देखील खत फेकायलो, म्हणजे कशामुळे पाणी दिलं म्हणून त्याला अन्न लागणार आहे. तर आणखीन हे प्लॉट 15-20 दिवसांनी बघण्यासारखं आहे. त्याची व्हिडिओ तुम्हाला देणारच आहे, काय काय नियोजन केलं, काय काय नाही केलं. तर सुरुवातीला काय केलं आहे, सपोरा कंपनीचा ॲपेटाईट मारलेलं आहे, एक 22 स्टिम्युलंट मारलेलं आहे. त्याच्यानंतर मिरा HDU एक मारलेलं आहे. आणि एक कीटकनाशक मारलं होतं, इमॅमेक्टिन बेंजोएट मारलेलं आहे. ही पहिली एक फवारणी केलेली. आणि आता ही पाणी दिल्याच्या नंतर लगेच दुसरी फवारणी करणार. फवारणी सोबत बुरशीनाशक आवश्यक आहे का? फवारणी हरभऱ्याला फवारणी सोबत बुरशीनाशक मारणे गरजेचंच असतं, कारण की वातावरणामध्ये ही धुई आहे बघा, या धुईमुळे बुरशीनाशकाची गरज असते. आता जवळपास हरभऱ्याला 41 दिवस पूर्ण झालेले आहेत, पण फुटवे पण बघा, फुटवे किती लागलेले आहेत. हे पाहू शकता एकरी जवळपास डक साहेबांना 50 किलो पेरलेले. हो, काही ठिकाणी 50, 55, 60 किलोचं. हे पाहू शकता, हे फुटे बघा किती आहेत. एवढे जबरदस्त फुटवे आहेत की खूप. आता डक साहेब, याच्यानंतर तुम्ही फवारणी कोणती करणार आहात? याच्यानंतर लगेच एक फुटव्याची एक मारायचं, एक बायोस्टिम्युलंट मारायचं, आणि कीटकनाशक मारणार आहे. आता नंतर तुम्ही फवारणी करणार सर. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ज्यांना उतार करायचा तर तिनं रेन पाईपनं पाणी द्या. रेन पाईपनं, स्प्रिंकलरनं आधी द्या, एक रेन पाईपनं द्या. तुमच्या हरभऱ्याला 14-15 क्विंटलपर्यंत उतार निघतो. हे पाहू शकता, हे रेन पाईप लावलेलं आहे. आणि ज्याला कोणाला बघायचं असलं तिथं लाईव्ह बघू शकता. धन्यवाद.